याच भागामध्ये पाठीमागे एक बॅडमिंटन हॉल चालू केलेला आहे। आज गेली 15 ते 20 वर्ष झाले बॅडमिंटन हॉल पूर्णपणे फायनल होत आलेला आहे। केवळ एक 5 ते 10% काम बाकी आहे, परंतु मला समजलं नाही की तुम्हाला 5 ते 10% अजून बजेट काय इथे मिळत नाहीये। त्याच बॅडमिंटन हॉलच्या समोर एक बहुउद्देशीय पुणे महानगरपालिकेचा इथल्या नगरसेवकांनी तिथं काम चालू केलं। जवळजवळ लाखो रुपये नागरिकांचे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या ह्याच्यातून खर्च केले, परंतु ते काम पूर्णपणे बारगळलेलं आहे। आता हा पैसा कुणाचा आहे? हा जनतेचा पैसा आहे, हा आमचा पैसा आहे। मालोडी रोड असेल, मालोडी रोडचा जो कॅनॉलचा जो रोड असेल, जो स्लीप रोड असेल, तो स्लीप रोड इतका अरुंद आहे, तिथून जाताना नागरिकांची अक्षरशः गाडीवरती कसरत होते। म्हणजे अशा इतक्या समस्या आहे, मला समजत नाही। आपण म्हणतोय की विकासाला मत द्या, कशाला? विकासाला मत द्या। हाच का विकास? विकासाला मत म्हणजे राष्ट्रवादीला मत। पण मला एक सांगायचं नागरिकांना की हाच का विकास? गेली 15 ते 20 वर्षापासून हा विकास पूर्णपणे दुर्लक्षित आहे। आणि काय विकास तुम्ही केला? काय विकास केला मला समजत नाही किंवा काय नाही। मला अजून एक प्रामुख्याने सांगायचं आहे, जो मगरपट्टा रोड असेल, मगरपट्टा रोडला साऊथ गेट बंद केलं होतं। ते साऊथ गेट या भागातील आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या प्रयत्नातून ते साऊथ गेट ओपन केलं। कारण ते साऊथ गेट ओपन न केल्यामुळं नागरिकांना मगरपट्टापासून तर केवळ पूर्ण अमनोरा पार्क पर्यंत लोकांना इथून 2 किलोमीटर क्रॉस करून रस्ता करायला होता। अशा इतक्या समस्या या प्रभागामध्ये आहे, परंतु अनेक वर्षापासून हा प्रभाग पूर्णपणे दुर्लक्षित आहे। इथं कसलाही विकास झालेला नाही किंवा काही नाही। आता नुकतंच मला वाटतं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या फंडातून झोन 5चं ऑफिस, इथं पोलिसांचं झोन 5चं ऑफिस आहे, तिथून या नक्षत्र गार्डन पर्यंत 30 लाखाचं बजेट टाकलेलं आहे। त्या रस्त्याला बजेट टाकलं तुम्ही, तो रस्ता नागरिक जास्त वापरत नाही। पण जिथं गरज आहे, आज सह्याद्री सारखा जे हॉस्पिटल आहे तिथं नागरिकांची इतकी वर्दळ आहे, इतके खड्डे आहे, ऍक्च्युली ते बजेट तिथं टाकायला हवं होतं। माझं मग तुम्ही इकडे टाकलं काय हरकत नाही, पण ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ आहे तिथं प्रामुख्याने बजेट टाकलं पाहिजे होतं। परंतु हे पूर्णपणे हा प्रभाग इतका दुर्लक्षित झालेला आहे, इतका दुर्लक्षित झालेला की ना नागरिक आता पूर्णपणे चिडलेले आहे। आणि आता नागरिकांना या ठिकाणी बदल हवाय, नागरिकांना बदल हवाय। मी एक नागरिकांना आवाहन करतो, या प्रभाग नंबर 17 मधील बदल असा हवाय आपल्याला, गेली तुम्ही 3 टर्म 4 टर्म या भागामध्ये तुम्ही काम करता, लोकप्रिय तुम्ही काम करता, परंतु विकास काय झालेला नाही किंवा काय नाही। तर मी एक नागरिकांना आवाहन करतो, या पुणे महानगरपालिकेची आता येणारी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक तरुण काम करणारे सुशिक्षित उमेदवार आहे, त्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहावं।